छोले आणि भटुरे बनवणार आहोत. त्याकरता पहिलं आपण भटुऱ्याचं पीठ मळून घेणार आहोत. नंतर आपण प्रोसेस छोलेची पाहणार आहोत. त्याकरता मैदा घेतला आहे मी 1.25 किलो. अर्धी वाटी रवा घेतला आहे. अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. थोडीशी मी साखर घेतली आहे कलर छान येतं म्हणून. आणि थोडंसं बेकिंग पावडर चिमूटभर आहे, अर्धा चिमूट. आता आपण हे टाकून घेणार आहोत. त्याकरता दहीसुद्धा घेतलेलं आहे अर्धी वाटी. मी घरचं लावलेलं घट्ट दही आहे ते घेतलं. आता आपण हे सगळं मैदा, गव्हाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेणार आहोत. आणि मीठ हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला तेल किंवा थोडंसं तूप टाकायचं असेल तरी चालेल. मी फक्त दही टाकून घेत आहे. आणि व्यवस्थित दही पिठांना चोळून घ्यायचं आहे. व्यवस्थित पण दही, मैदा आणि रवा ह्या सगळ्या बॅटरला चोळून घेतलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे, जास्त घालायचं नाही. थोडं थोडं घालत हे व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे भटुऱ्याचं. आपण हे पीठ मळून घेणार आहोत. आपण बटरचं पीठ मळून घेतलं आहे अशा पद्धतीनं. आता ह्याला ना अर्धा पावणा तासभर मुरत ठेवायचं आहे. तर आपण ह्याला मुरत ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण छोलेचं कसे बनवायचे ते बघू. आपण छोले सकाळी भिजायला घातले होते आणि त्यात रात्री बनवत आहे मी. त्यामध्ये भिजताना थोडंसं चिमूटभर खाण्याचा सोडा टाकला होता. आणि ते पाणी काढून घेऊन मी परत त्याच्यामध्ये एक दालचिनीचा मोठा तुकडा टाकला आहे आणि 4 लवंग टाकले. त्याच्याबरोबरच तुम्ही चहापत्ती एका पुडीमध्ये, एका रुमाल असतो छोटा त्याच्यामध्ये टाकून कलरसाठी टाकले तर चालतंय. आम्हाला चहापत्ती नको होती म्हणून नाही टाकले. आता त्यासाठी ह्याला 3 शिट्ट्या मारून घेतल्यात कुकरला. व्यवस्थित शिजलंय. हे व्यवस्थित शिजून झालेले आहे. छोले असे शिजलेले पाहिजे तेव्हा छान होतात. त्यासाठी लागणारं साहित्य बघत आहोत आपण. मी 2 चमचे धणे घेतले, दालचिनी घेतली आहे, एक हिरवी विलायची घेतली आहे, लवंग घेतले आहे आणि चक्री फूल आहे, काळी मिरी आहे, जिरे आहे, बडीशोप आहे. आपण ह्याला भाजून वाटून घेणार आहोत. 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले, 2 टमॅटो बारीक चिरून घेतले, लसूण आणि अद्रक आहे याला पेस्ट करून वाटून घेणार आहोत. कोथिंबीर चिरून घेतली आहे. फोडणी करता कमालपत्र घेतलं आहे. मीठ घालायचं चवीप्रमाणे. थोडेसे जिरे घेतले आहेत. आपली बॅडगी मिरची पावडर आहे ही, थोडंसे हळद पावडर आहे आणि आमसूल पावडर आहे. आपण प्रोसेस बघणार आहोत. त्याकरता प्रथम मसाले भाजून घेणार आहोत. हे मसाले बारीक गॅसवरती भाजायचे आणि वाटून घ्यायचे. जास्त बारीक नाही आणि मीडियम साईजमध्ये असे वाटून घ्यायचे आहेत. आपण कढईमध्ये मोठा एक चमचाभर तेल घेतलं आहे. तुम्हाला तूप घालायचं असेल तरी पण चालेल. त्यानंतर आपण तमालपत्र टाकत आहोत. त्याबरोबरच आपण कांदा जो 2 चिरलेला बारीक चिरायचा आहे आणि तो टाकायचा आहे आणि कांदा गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आहे. आपला कांदा गुळदाव रंगावर झालेला आहे. आपण अद्रक आणि लसूण वाटून घेतलं आहे. त्याला चांगलं परतून घेऊया. अद्रक लसूणचा कच्चेपणा जर परतायचा व्यवस्थित. त्यानंतर आपण टमॅटो टाकणार आहोत. आपण टमॅटो चांगला परतून घेऊया. मीठ टाकून घेऊया म्हणजे टमॅटो आपले लवकर शिजते.
परतून झाले. आपण हळद टाकून देणार आहोत 1 चिमूटभर. लाल तिखट टाकून घेणार आहोत. बॅडगी मिरचीचं लाल तिखट आहे. आपण जे मसाले वाटून घेतले ते धने, बडीशेप, जिरे, दालचिनी, लवंग, काळी मिरी वगैरे त्याची पावडर आबडधोबड वाटून घेतलेली ती टाकून घेतली आपण. आपण छोले शिजलेले होते तेही टाकून घेतले. थोडेसे छोले काढून घेतले आणि अशा पद्धतीनं मी पेस्ट केली आहे. थोडेसे छोले काढून घेतले होते आणि मिक्सरला वाटलेत आपल्याला दाटसरपणा येण्यासाठी छोलेला. आपले छोले आता रेडी झालेले आहेत. थोडंसं 10 मिनिट किती पाणी हवं आहे काय हे बघायचं आपल्याला. दाटसर ग्रेव्ही हवी असते म्हणून मी थोडं वाटून घेतलेले होते असे एवढेसे आणि त्याला पाणी टाकून थोडं वाटलंय. आता त्यामध्ये ओतून घेतले आपले हे पण छोले आणि थोडं पाणी घालायचं आहे आणि 10 मिनिटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. मी थोडं पाणी घालत आहे. जास्त पाणी नाही घालायचं आहे. छोले पातळ नाही करायचे, मीडियम करायचे. जास्त सुके पण करायचे नाहीत आणि जास्त पातळ पण नाही करायचे. आपल्याला बटोऱ्याबरोबर खायचे अशा पद्धतीने केलंय आणि आपण याला 10 मिनिटं बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहोत. आपले 10 मिनिटं झाली आहे. आपण ही आमचूर पावडर आहे ती 1 चमचा घेतली होती मी. ही सगळीकडे टाकून घेते. त्याला हलवून घेते. सर्वात लास्ट टाकली आहे मी. आता आपले छोले खाण्यासाठी रेडी आहे. आपण छोल्याचं पीठ एक अर्धा तास भिजायला झालं होतं. जास्त तुम्ही जास्तीत जास्त 1 तास असं ठेवला तरी चालेल. अशा पद्धतीने भिजले खूप छान झाले. पण आणखीन एकदा असं वाटतं की आपण त्याला हात मारून घ्यायचे व्यवस्थित असं. जर हाताला चिपकत असेल तर थोडंसं तेल लावून घ्या आणि असं व्यवस्थित आणखी एकजीव मळून घ्या. आणि छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आपल्याला एकसारखे. अशा पद्धतीने मी गोळे करून घेणार आहे. लाटायचे कसे दाखवते. आपण हे गोळे केलेत अशा पद्धतीचे आपण ह्याला लाटून घेणार आहोत. असं असे गोळे लाटून घ्या. आपला हा गोळा अशा पद्धतीने थोडा ठेवलाय कारण छोले थोडे फुगण्यासाठी व्यवस्थित. आता आपण ह्याला तेल टाकून घेणार. अशाच पद्धतीने आपण दुसरे एक लाटून तुम्हाला दाखवते मी. आपण याला काढून घेणार आहोत. आपण दुसरी सुद्धा अशाच पद्धतीने लाटून घेणार आहोत.
हे पण अशाच पद्धतीने सोडणार. तेलामध्ये घाई करायची नाही. तेल गरम तेलामध्ये सोडायचं, फास्ट गॅसवरच करायचं हे. अशाच पद्धतीने मी सर्व भटोरे बनवून घेते. आपले छोले भटोरे रेडी झालेत, खूप सुंदर झालेत. एकदा करून पहा आणि खाऊन पहा. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.